नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या सामान्य विज्ञान विषयातील सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण या धड्याखालील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, शोधा पाहू माझा जोडीदार। यामध्ये अ गटात कमळ, कोरफड, अमरवेल आणि घटपर्णी या वनस्पती दिल्या आहेत, तर ब गटात त्यांची वैशिष्ट्ये दिली आहेत। अ गटातील कमळाचे वैशिष्ट्य आहे पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित, कोरफडचे वैशिष्ट्य आहे वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित, अमरवेलीला अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात, तर घटपर्णीची फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात। स्वाध्यायातील दुसरा प्रश्न आहे, परिच्छेद वाचा व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। प्रथम दिलेल्या परिच्छेदाचे वाचन करूया। मी पेंग्विन बर्फाळ प्रदेशात राहतो। माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे। माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे। माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे। माझे पंख आकाराने लहान आहेत। माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत। आम्ही नेहमी थव्याने राहतो। या परिच्छेदावर आधारित पहिला प्रश्न आहे, माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी असावे? उत्तर, बर्फाळ प्रदेशात थंडीपासून रक्षण होण्यासाठी पेंग्विनची त्वचा जाड आणि चरबीयुक्त असते। तसेच पांढऱ्या रंगामुळे बर्फाळ प्रदेशात शत्रूपासून रक्षण होण्यास मदत होते। दुसरा प्रश्न आहे, आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो? उत्तर, एकमेकांना चिकटून राहिल्याने शरीरातील कमीत कमी उष्णता वापरली जाते आणि थंडीपासून बचाव होतो। तिसरा प्रश्न आहे, ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का? उत्तर, ध्रुवीय प्रदेशात खूप जास्त प्रमाणात थंडी आणि बर्फ असतो, म्हणून तेथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी त्वचेवर दाट केसांचे आवरण असावे। तसेच परिसराशी जुळते राहण्यासाठी आणि शत्रूपासून बचाव होण्यासाठी केसांचा रंग पांढरा असावा। शेवटचा प्रश्न आहे, मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो? का? उत्तर, पेंग्विन हा बर्फाळ प्रदेशात राहतो, कारण पेंग्विन या प्राण्याचे तेथे राहण्यायोग्य अनुकूलन झालेले असते। स्वाध्यायातील तिसरा प्रश्न आहे, खोटे कोण बोलतो? यातील अ, झुरळ। झुरळ म्हणतोय की मला 5 पाय आहेत। आ, कोंबडी। कोंबडी म्हणते माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत। ई, निवडुंग। निवडुंग म्हणतोय माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे। या तिघांपैकी कोणीही खरे बोलत नाहीये। झुरळाला 6 पाय असतात, कोंबडीची बोटे त्वचेने जोडलेली नसतात आणि निवडुंगाचा मांसल हिरवा भाग हे पान नसून खोड असते। स्वाध्यायातील चौथा प्रश्न आहे, खालील विधाने वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा। यातील पहिलं विधान आहे, वाळवंटात खूप उष्णता आहे। उत्तर, वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते। शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते। पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात। नाकावर त्वचेची घडी असते। पापण्या लांब व जाड असतात। वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात। दुसरं विधान आहे, गवताळ प्रदेश हिरवागार असतो। उत्तर, गवताळ प्रदेशात वाघासारख्या मांसाहारी प्राण्यांच्या पायांच्या तळव्यांना गादी असते, त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही। मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते, त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य नजरेस पडते। शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते, त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते। शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते। तिसरं विधान आहे, कीटक जास्त प्रमाणात आढळतात। उत्तर, कीटकांची शरीरे ही निमुळती आणि हलकी असतात। पंखांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय
अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात, तसेच ते जमिनीवरही सहज चालू शकतात. चौथं विधान आहे आम्ही लपून बसतो. उत्तर, विविध रंगांची सरडे, नाकतोडे तसेच काही प्राणी व पक्षी आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत. वनस्पतींवर, गवतामध्ये अथवा झाडांच्या खोडांवर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो. त्यामुळे ते शत्रूंपासून सहज लपले जातात. शेवटचं विधान आहे आमचे कान लांब असतात. उत्तर, हरिण, काळवीट यांसारख्या शाकाहारी प्राण्यांचे कान लांब असतात, ज्यामुळे त्यांना दूर अंतरावरील आवाज स्पष्ट ऐकू येतात. यामुळे वाघ, सिंह यांसारख्या मांसाहारी शिकारी प्राण्यांपासून त्यांचे रक्षण होते. स्वाध्यायातील 5वा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. यातील पहिला प्रश्न आहे उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात? उत्तर, उंटाचे वाळवंटी प्रदेशात राहण्यासाठी उत्तम प्रकारे अनुकूलन झालेले आहे. त्यामुळे हजारो वर्षांपासून मानवाने वाळवंटातील कठीण प्रवासासाठी उंटाचा वाहन म्हणून उपयोग केला आहे. म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात. दुसरा प्रश्न आहे निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात? उत्तर, वाळवंटी प्रदेशात पाण्याची कमतरता असते. निवडुंग, बाभूळ या वनस्पतींच्या पानांचे काट्यात रूपांतर झालेले असते किंवा पाने अतिशय निमुळती असतात. त्यामुळे पानांमार्फत होणारे पाण्याचे बाष्पीभवन अतिशय कमी प्रमाणात होते. म्हणून निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज जगू शकतात. तिसरा प्रश्न आहे सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे? उत्तर, प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात. जसे वाळवंटी प्रदेशातील उंटाला कमी केस असतात, तर बर्फाळ प्रदेशातील रेंडियर सारख्या प्राण्याला दाट केस असतात. पाण्यातील माशांना श्वास घेण्यासाठी कल्ले असतात, तर पक्ष्यांची हाडे हलकी व पोकळ असल्याने ते हवेत उडू शकतात. चौथा प्रश्न आहे सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते? उत्तर, प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. या नावात 2 संज्ञा आहेत. पहिली संज्ञा प्रजाती दर्शवते, तर दुसरी संज्ञा जाती दर्शवते. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आली आहेत. स्वाध्यायातील शेवटचा भाग आहे उपक्रमाचा. यातील उपक्रम आहे आदिमानवापासून आजच्या मानवापर्यंत झालेले अनुकूलन कसे घडत गेले असेल याची माहिती मिळवा. उत्तर, आजचा मानव हा एक प्रकारच्या माकडाच्या प्रजातीपासून उत्क्रांत झालेला आहे. सुरुवातीला माणूस 4 पायांवर चालायचा, पण हळूहळू त्याच्या समोरील पायांचे हातात रूपांतर झाले. तसेच पाठीचा कणा ताठ होऊ लागला आणि तो 2 पायांवर उभा राहू लागला. गळ्यातील स्वरयंत्राची रचना बदलू लागल्याने तो वेगवेगळे आवाज काढू लागला. यामुळेच पुढच्या काळात माणूस बोलू लागला. त्वचेवरील केसांचे प्रमाण कमी झाल्याने शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत झाली. तसेच डोक्याच्या कवटीतील मेंदूचा आकारही वाढला. अशा प्रकारे आदिमानवापासून आजच्या मानवापर्यंत असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुकूलन झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सजीवसृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण या धड्याखालील सर्व प्रश्नोत्तरे पूर्ण केलेली आहेत. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूयात पुढील पाठाचा स्वाध्याय सोडविण्यासाठी. धन्यवाद.